हे बघा इथे मंदिर आहे. म्हणजे आता बांधलंय नवीन याच वर्षी. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आता चाललोय वरती, आपल्या वाडीत ब्राह्मणदेवाचं मंदिर आहे, तर तिकडे जाणार आहोत आता. तर आता मी चाललोय व्हाळातून. हे बघा, पावसाळ्यातून तर इथं खूप पाणी असतं. ते वॉटरफॉल पण आहे आमचा. आता सुकलाय पूर्ण तो. तर इथून आता वर जाऊन तिकडे देवळात जाणार आहेत आपण. हे आता इथे पाणी नाही म्हणून आपण आरामात चढतो इथे वरती. म्हणजे इथून चढताना एवढे पाय घसरतात की पावसाळ्यातून जाऊ शकत नाही इथून वरती. तरी पण आम्ही येतो इकडे पावसाळ्यातून कुर्ल्यानी पकडायला. इकडे कुर्ल्या भरपूर भेटतात वरती. हे इथून पाणी नेलेलं होतं आमच्या घरी. ते पाय पाय ते बघा, हा पाईप गेला एक. आता खूप ऊन आहे पण पावसातून एकदम भारी आहे. हे बघा इथे आहे मंदिर ब्राह्मण देवाचं. पावसाळ्यातून आम्ही इथे आंघोळीसाठी येतो. हे बघा, हे कोंड आहे इथे. तर इथे दगड लावतो, इथे तुंबवतो आम्ही पाणी. दगडी टाकून आम्ही इथे आंघोळीसाठी येतो. आता तर नाही, एकदम पाणी खराब आहे आता. तर आता या वर्षी बघू, गणपतीतून यायचं तर आहे, तेव्हा येऊ इथे. ह्या कोंडीच्या इथूनच इकडे वरती आपल्या रानात जायचा रस्ता आहे. तर बघू, रानात जायला भेटलं तर तिकडे पण जाऊ आपण. बघू जायला भेटलं तर. पावसाळ्यातून इकडे चांगलं असतं. आम्हाला कुठे अशी बाहेर फिरायला जायची गरज नाही, सर्व इथे वाडीतच आहे. बाकी इथे तर पहिली राय होती, म्हणजे केगद, आमच्याकडे केगद म्हणतात, केगदाची झाडं. ते आग लागून सर्व ती झाडं तर गेली, फक्त हे आता असंच जंगल बाकी आहे. इथे पूर्ण रस्त्याच्या दोन्ही साईडला ती रायच होती. पक्ष्यांचा आवाज बघा किती आहे. मुंबईला हे काय नाही, सर्व गाड्यांचा आवाज. हे बघा इथे मंदिर आहे, म्हणजे आता बांधलंय नवीन याच वर्षी.
पहिले इथपर्यंत पूर्ण राय होती. पूर्ण अशी इथून राय होती, ते पूर्ण जळून गेले. म्हणजे वनवा लागतो त्यामुळे सर्व हिवा आहे. ही राय तुम्हाला माहिती नसेल तर. हे पूर्ण इकडे पण या साईडला पण तेच होती झाडं. ती मोठी मोठी झाडं होती, ते आग लागली त्यामुळे सर्व पडून गेलेत. मंदिराच्याच बाजूला इथे मागे हे सुद्धा आहे, पाण्याचं तळ. हे बघा इथे खाली. तर जेव्हा आम्ही लहान होतो, म्हणजे पाण्याची सोय नव्हती, तेव्हा आम्ही इथूनच पाणी न्यायचो पिण्याचं. तेव्हापासून इथे म्हणजे पाणी वर्षाच्या 12 महिने असतं, म्हणजे पाणी कधीच आटत नाही. बघा अजून पण इकडे पाणी किती आहे बघा. चला आता आपण घरी जाऊया. तर तुम्ही जर का कधी खारेपटण मध्ये आलात तर या मंदिरात नक्की या. रस्त्यापासून जास्त लांब पण नाहीये, म्हणजे वाडीतून चालत आलात की जवळच आहे. तर आपण जाऊ आता घरी. आज पावसाचं वातावरण झालंय, सकाळपासूनच मळब आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्येच. पण आपण 4-5 दिवस तरी आता आहे गावी, त्यामुळे व्हिडिओ येतील. सर्व व्हिडिओ बघत राहा. बाय बाय.